अमरावती महापालिका निवडणुकीत मतदार यादीत मोठा घोळ, बनावट नोंदी आणि सत्ताधारी हस्तक्षेपांचे गंभीर आरोप। नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत। माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि जिल्हा ग्राहक मंच सदस्य समीर जौंजाड यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये प्रशासनावर थेट सत्ताधारी पक्षाच्या हस्तक्षेपाचे आरोप केले आहेत। प्रारूप यादीच्या तुलनेत अंतिम यादीत मतदार संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। बनावट पत्ते, एकाच ठिकाणी शेकडो मतदार नोंदी आणि आक्षेप असूनही कोणतीही दुरुस्ती न करणे असे गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत। उदाहरणार्थ, सारंग राऊत यांच्या निवासस्थानी तब्बल 200 मतदार नोंदवले आहेत, तर पुन्नीबाई शिकारी यांच्या घर क्रमांक 202 वर 45 मतदारांची नोंद आहे, पण मूळ पत्ता सापडलेला नाही। तरीही या नोंदी रद्द केल्या नाही। आयुक्तांनी पारदर्शक निवडणुकीचा दावा केला होता, पण हा दावा पूर्णपणे फेल ठरत असल्याचाही आरोप आहे। नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही आरक्षित जागा असताना तेथे कमर्शियल बांधकाम आणि मतदान केंद्र निश्चित करणे हे नियमबाह्य आहे। मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याने मतदानाच्या दिवशी तारांबळ उडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते। मुन्ना राठोड यांनी सांगितले की यापूर्वी उपस्थित केलेले आरोपही सिद्ध झाले आहे, तरी निवडणूक विभाग गप्प का? ही निवडणूक लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून भविष्यात आंदोलनाची शक्यता वर्तवली आहे। 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असताना हे आरोप निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। 19 नोव्हेंबर रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केले होते की जे 20 तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि जवळपास 70-80 हजार मताची वाढ केलेली आणि प्रत्येक प्रभागात 2 ते 10 हजार पर्यंत मतदान वाढवण्यात आलेलं आहे आणि त्या मतदानात अजूनही पत्ता नाही, त्याचा ऍड्रेस नाही त्या यादीमध्ये। हा आरोप आम्ही केल्यानंतर 2020 मध्ये जे प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमचे आरोप सिद्ध झाले की त्याप्रमाणे तसंच होतं। एका घरामध्ये 200 बोगस मतदानाचा ऍड्रेस मिळालं, एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचं 45 मतदारांचं नाव बोगस निघालं। त्यानंतर काय झालं की 90% मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक भाग क्रमांकाचा पत्ताच नाही, ऍड्रेसच नाही। आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही कसा टॅली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत? तर त्यांचं असं म्हणणं आहे। मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतलं। ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हिअरिंग झाला आमचं सर्वांचं, अनेक लोकांचे 950 लोकांनी ऑब्जेक्शन घेतले। हिअरिंग झाला। हिअरिंग मध्ये आमच्या हिअरिंगला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी व महानगरपालिका आयुक्तांनी काही महत्व दिले नाही, ते फक्त खादापुरती होती। त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती, ते बोगस मतदान तसेच आहे, दोबार 25,000 मतदान तसेच आहे, इतर प्रभागातले मतदान तसेच आहे। तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मताची चोरी, मतदान चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो मतदार निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता, किंवा अभियंता आक्षेप घेतला होता, त्यांनी खानापूर्ती करून आमच्या याला कचऱ्याची जी टोपली दाखवली, आमच्या निवडणूक त्याची दखल घेतली नाही। या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग व केंद्र निवडणूक आयोगाला तक्रार करणार। प्रशासन काय उत्तर देणार आहे, आम्ही तुम्हाला सतत अपडेट देऊ। अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल। धन्यवाद।